नमस्कार मंडळी. तर सासूची शिदोरी या आमच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय कोथिंबीर वडी. यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे दाखवलंय. आज आपण ओल्या डाळीची कोथिंबीर वडी बनवणार आहे. ही आहे मुगाची डाळ 4 तास भिजवून घेतली. ही आहे हरभऱ्याची डाळ. ही आहे पाऊण वाटी मुगाची डाळ. ही आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ. आपण नेहमी डायरेक्ट बेसन बेसन पिठाची आणि करतो तांदळाचं पीठ वापरतो. हो. आणि आज आपण ओल्या डाळीची कोथिंबीर वडी बनवणार आणि आहे. ही 4 तास भिजवली आहे, म्हणजे दोन्ही 4 तास 4 तास भिजवली. ही आहे पाऊण वाटी. ही आहे अर्धी वाटी. आणि कोथिंबीर. हो. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची, वाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, मीठ याचा ठेचा मिक्स करायचा. या डाळीमध्ये मिक्स करायचा. नंतर धुवून ठेवलेली कोथिंबीर आहे ती टाकायची. त्याच्यानंतर तांदूळाचं पीठ आपण एक एक सेट टाकायचं. करूया. आता हे वाटून घ्यायचंय ना दोन. हो. आता हे स्वच्छ धुवून वाटून घेऊया. घ्यायचं. ओके. आता हे बघ. आता हे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वाटून घेतली आणि ती जास्त पातळ नाही तर थोडीशी अशी निथळून घ्यायची आणि मग वाटायची. ग्राइंड करायची. हो. मग ग्राइंड करायची. आता हे लसूण, हिरवी मिरची हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण सगळं मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आणि हे पिठाला आधी मिक्स करून एकजीव घ्यायचं. करून घ्यायचं हो त्याच्यात. हो. आणि आपली जी निथळलेली कोथिंबीर आहे धुवून ठेवलेली ती अशी कापून पण घेतली. कापून घेतली. म्हणजे आधी निवडली, मग ती धुतली आणि नंतर चिरलेली आणि ती अशी निथळून घ्यायची. आता हे याच्यामध्ये असं पिठामध्ये अशी मळून घ्यायची, मिक्स करून घ्यायची सगळी. आणि हे पातळ वाटतंय ना त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं. कोणाला आवडत असेल, शुगर असेल तर थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालते. फक्त आपण याच्याऐवजी हे केलेलं आहे. म्हणजे आपण बेसन पीठ वापरायच्या ऐवजी डाळ वापरली. हो हो. मुगाची डाळ, ओली डाळ म्हणजे भिजून 4 तास भिजून घेतली आणि मग ती हे केली, वाटून घेतली. आणि मग आता तांदळाचं पीठ टाकून थोडीशी हे करून घ्यायची. आणि ज्यांना तेवढं वाटीभर पीठ पूर्ण टाकतोय नाही, तेवढं नाही, जसं लागेल तसं टाकून घ्यायचं. आणि शुगर असणार आहे ना, मग ते तांदळाचं चालत नाही ना. आपण थोडंसं ज्वारीचं टाकलं, बाजरीचं टाकलं तरी चालून जातं मग, कारण आपण याच्यामध्ये मुगाचं हरभऱ्याचं टाकलेलंच आहे ना. हे बघ. आता हे तांदळाचं पीठ टाकलं ना, चांगलं एकदम एकसारखं छान असं मळून घ्यायचं याला, म्हणजे सगळीकडे. पण मग बेसन पीठ आणि या डाळीमध्ये काय फरक आहे? म्हणजे ओल्या डाळीची खुसखुशीत होते ना एकदम, आणि अशी आपली खमंग ढोकळ्यासारखी गोल 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 गोल. आता हे पूर्ण एकदम चांगलं असं सगळं पीठ टाकून असं मळून घ्यायचं. 1 वाटी घेतलं होतं, अर्धी वाटी इतकं आपल्याला तांदळाचं पीठ लागत, कारण आपण ती डाळ कोरडी करून थोडीशी दळली होती ना, जास्त पाणी नव्हतं. कोथिंबीर निथळून घेतली होती चांगली. आता आपण ते हे असतं ना ढोकळा स्टीमरच्या याच्यामध्ये ढोकळा बनवतो ना, तर त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं की थापायची. पण त्याच्या आधी काय करायचं, त्याला हे लावायचं, तीळ लावायची, म्हणजे त्याच्यावर छान दिसते ती तीळ. जेव्हा ती स्टीम होईल तेव्हा ती काढल्यावर दिसेल. आणि काही याच्यात टाकून द्यायची, म्हणजे वरतून पण दिसेल आणि कॅल्शियम थंडीच्या दिवसात बी चांगलं आणि चवीला बी छान लागेल अशी मिक्स करून घ्यायची. ती मिक्स केली तर मग अशी याच्यावर थापून द्यायची. हो. म्हणजे आपल्याला चौकोनी वड्या त्याच्या करून तळता येतील नंतर. त्याच्यात आपण मुटकुळे पण करू. मुटकुळे पण करू शकतो. पण लहान मुलांना कसं याची चौकोनी वड्या ते उचलून खाता येतात आणि तळायला छान छान शंकरपाळे सारखे वाटतात ना, म्हणून मग हे असं
करायचं. आणि आपण स्टीमर मध्ये पाणी हो उकळवत हो ठेवलेलं आहे. हो हो आणि मग त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं छान उकळून घ्यायचं. गॅस कसा ठेवायचा? हा गॅस मोठाच राहू द्यायचा. आपल्याला ते उकडायची ना चांगलं बस वाफ मोठा? उडली की मग थोडासा 5 मिनिटं बारीक केला तरी चालेल. आता ही किती वेळ ठेवायची आपल्याला? आता ही मोठ्या गॅसवर 10-15 मिनिटं ठेवायची आणि नाही झालेली असं वाटलं सुरी घालून बघायची ओली लागली तर मग 15 मिनिटं ठेवणार हो आहे आपण. 15 मिनिटं ठेवणार नंतर मग बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायची. 15 मिनिटं वेट करायचं. आता 15 मिनिटं झाले हे चाकू असं घालून बघायचं. याला लागलं नाही म्हणजे या झाले. झालं. पण मग आता याला काय करायचं थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग कापायचं. मग शालो फ्राय करा, तळा. आता बंद करू गॅस? हो आता गॅस बंद करून द्यायचा आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. तसंच राहू द्यायचं. हो आता बघूया थंड झालं बघ. असं छोट्या जसे आवडेल आपल्याला तशा आकारात कापून घ्यायच्या, छोट्या मोठ्या जसा आपल्याला आवडेल. शंकरपाळ्याच्या आकाराच्या कापल्या तरी सुंदर वाटतात. लहान मुलांना जरा डिझाईन बघितली की आवडतात. हौशी वाटतात ना. आणि छोटे छोटे पीसेस केले तर पटकन ते अशी पण चांगली लागते ना? हो अशी कच्ची कच्ची बी. आता ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो तळून नसेल तळून खायची नसेल त्यांना. खायची, तळून तर खूपच छान लागते. पण शक्यतो सर्वांनी कमी तेलामध्ये शालो फ्राय करून खाल्लेलं कधी बी चांगलं. सगळ्यांनाच आता आरोग्याची काळजी घेण्याचं हे आहे ना. हे बघ हे. मस्त निघाली ना? हो हे बघ कशी लुसलुशीत झाली बघ, नरम झाली. आणि बघ आता आपण थोडंसंच तेल ठेवलेली. आता बघ हे बघ कशी मस्त झालेली. एकदम मस्त आलाय. मग आता आपण हे बघ तेल कमीच टाकलेले आहे आणि कमीच तेलामध्ये आपण शालो फ्राय करून घेणार आहे. तेलात तळली तरी चालतं. पण आता हा सगळ्यांनी आता सध्याचं हे आरोग्याची काळजी घेतली. तेलकट कमी. एक बोंगा आलाय मध्ये खायला. मस्त एकदम. हे बघ आता आपण खालून हे लावलं होतं ना बघ कशी सुंदर तेल लावल्यामुळे ती तीळ हा, तीळ दिसते. झालेत. हे बघ तेल कमी कमी तेलात केलं ना रंग पण मस्त हो आलाय. हो आणि छान तेल तीळ काय भारी दिसते त्याच्यावर. हो मग हे बघ ओल्या डाळीच्या सुंदर असे वड्या लागतात. डाळीच्या पिठापेक्षा ओल्या डाळीच्या खूप छान लागतात. आणि त्याचा रंग पण सुंदर आला हो, एकदम. हो. अगस्त्या आजी एक नंबर झाली. मम्मा वरती